नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आम्ही बोलवलेलं आहे या दोन व्यक्तींना. बऱ्याच जणांनी ऑलरेडी ओळखलं असेल की हे कोण आहेत, आणि नसेल ओळखलं तर मी पुढे नक्की त्यांची ओळख करून देईन. तर ही जी तयारी सुरू आहे, हे जे सगळं मेजरमेंट घेणं वगैरे सुरू आहे, तर ते जसं मी तुम्हाला म्हटलं की स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत काहीतरी छान सुंदर असं बनणार आहे. तर दोघांचा विचार विनिमय घेऊनच ती गोष्ट बनणार आहे. आणि त्यासाठी मी दोघांनाही बोलवलं होतं. म्हटलं समोर तुम्ही दोघंही काय तुम्हाला काय ॲडजस्टमेंट करायचे आहेत किंवा कशा प्रकारे ती गोष्ट बनवायची आहे, तर दोघं समोरच असतील ना तर ती गोष्ट आणखीन व्यवस्थित परफेक्ट बनेल. नाही तर मग एकाला वेगळं बोलवल्यानंतर त्या गोष्टी तेवढ्या पाहिजे तशा व्यवस्थित अशा क्लिअर होत नाहीत. स्वामींची आपली मूर्ती सध्या इथे ठेवली आहे, पण लवकरच स्वामींचं जे स्थान आहे ना ते लवकरच खूप छान सुंदर आणि मस्त असं बनणार आहे. आलेले आहेत दोन रथी महारथी जे नाही खरंच की म्हणजे आपल्या चॅनलमध्ये माझा जसा सहभाग आहे ना तसाच यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. आणि सगळ्यांचे फेवरेट आहेत दोघं पण. दहिवडकर सराफ तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे आहेत विश्वकर्मा, ज्यांनी आपलं संपूर्ण घराचं फर्निचरचं काम, मंदिराचं काम संपूर्ण त्यांनी काम केलंय. आणि जे नवीन सबस्क्रायबर्स असतील ना त्यांच्यासाठी ओळख करून देते. आधीचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितीच आहे, म्हणजे नवीन बरेच जण विचारतात की मंदिर कोणी बनवलं, नंबर द्या, मुकुट कोणी बनवला स्वामींचा, नंबर द्या. तर त्याच्यासाठी म्हटलं आज आलेच आहे तर तुमची ओळख सुद्धा करून देऊ. आहेत छोटेलाल विश्वकर्मा. तर हे आहेत आमचे कार्पेंटर, ज्यांनी संपूर्ण घराचं काम केलेलं आहे. योगेश दादा दहिवडकर सराफ, तर यांना तर तुम्ही सगळेच ओळखत असाल. आणि माझा अवतार खूप घाणेरडा आहे, पण गरम होत आहे, तुम्हाला पण समजत असेल, त्यामुळे असा अवतार आहे. तर त्यांना दोघांना मी आज खूप खास कामासाठी इथे बोलवलं आहे. आणि ते खास काम तुम्हाला नंतर कळेल, सगळं आता डिस्क्लोज नाही करणार. पण आपण जी स्वामींची मूर्ती मोठी जी आलेली आहे आपल्याकडे, तर त्या मूर्तीसाठी खास काहीतरी छान असं बनतंय. आणि दोघांच्या म्हणजे कॉम्बिनेशन ते खूप काहीतरी छान बनते आणि खरंच खूप छान बनणार आहे. तुम्हाला पण आवडेल बघितल्यानंतर. तर आम्ही थोडंसं व्यवस्थित डिस्कस केलं, कारण बऱ्याचशा गोष्टी ना म्हणजे मला तुम्हाला माहिती आहे की मला माझ्या प्रॉस्पेक्टप्रमाणेच हव्या असतात. आणि त्यासाठी हे जे सुतार आहेत ना ह्यांना नेहमी टेन्शन येतं. मी जसं काही नवीन काम सांगितलं ना त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल, कारण त्यांना इतकं मी परेशान केलेलं आहे ना की मला ही डिझाईन अशी म्हणजे अशीच हवी आहे, मला ह्याच्यामध्ये अजिबात चेंजेस नको आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना खूप टेन्शन येतं काही नवीन करायला गेलं तर. पण बघा, कुठलीही गोष्ट थोडीशी रिस्क घेतली नाही तर ती तेवढी छान कधीच बनत नाही. तर स्वामींच्या बाबतीत जे मी तुम्हाला खरंच टायटल टाकलं आहे ना की स्वामींनी स्वतःची सोय स्वतःच करून घेतली, तर खरंच आहे ती गोष्ट की म्हणजे काय म्हणतात ना की जी प्रचिती म्हणतात किंवा जे अनुभव म्हणतात ना ते हेच अनुभव आहेत. तर काल हे जेव्हा दहिवडकर दादांकडे गेले होते तेव्हा तिथे खूप साऱ्या गोष्टी आल्या होत्या. आणि मी अनेकदा प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगते की प्लीज तुम्ही गिफ्ट्स पाठवू नका, पण तरीही कोणीही माझं ऐकत नाही. आणि परत एवढे सगळे गिफ्ट्स त्यांच्याकडे जमा होते. ते मला कधीपासून सांगतात की ताई येऊन घेऊन जा, खूप सारे तुमचे काही ना काही गिफ्ट्स इथे आलेले आहेत. तर काल हे गेले होते आणि काल ह्यांनी आणलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की त्यात काय काय गोष्टी आहेत. एक गिफ्ट मी रात्रीच ओपन केलं होतं, तर ते आहे ते पहिले ना मी त्या दादाचं लेटर वाचून दाखवते, त्यानंतर त्याने काय पाठवले ते मी तुम्हाला दाखवते. तर त्याने ना बघा ही लेटर, मला ही गोष्ट ना सगळ्यात जास्त आवडते खरं सांगते. गिफ्ट्स तर असतातच, पण हे जे लेटर येतं ना हे खूप आवडतं मला खूप. तर त्याने काय लिहिलं आहे आपण वाचूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेघाताई, श्री स्वामी समर्थ. बघा त्याचंच हँडरायटिंग आहे, नाही तर तुम्हाला वाटेल मी काय वाचून दाखवते. मी वरद पतंगे, मी तुझे देवपूजेचे ब्लॉग रोज बघतो. तू खूप छान सर्व पूजा करतेस. विशेष म्हणजे स्वामी सेवा तुझी खूप सुंदर असते. तुझे विविध पूजा साहित्याचे मार्गदर्शन खूप
खूप छान करतेस. मी देखील एक स्वामी भक्त आहे. तू सांगितल्याप्रमाणे मी बाप्पा मोरया स्टोअर्समधून खूप काही ऑर्डर केलं आहे. तुझ्या प्रमाणेच मी सर्व पूजा करत असतो. मी तुझी स्वामींची मूर्ती पाहिली, मला खूप छान वाटली. तुझी निवड अगदी योग्य आहे. प्रत्यक्षात स्वामी तुझ्या घरी आले आहेत. तो ब्लॉग बघताना मला असं वाटलं की मी माझ्या स्वामींसाठी काहीतरी पाठवावं, म्हणून हे वस्त्र व माळ पाठवले आहे. माझी अशी इच्छा आहे की ती तू स्वामींना घालावी. ताई, माझं इंस्टाग्रामवरचं स्वामींचं पेज आहे, ते तू नक्की पहा आणि असेच सुंदर ब्लॉग आमच्यासाठी घेऊन ये. अशीच तुझी प्रगती हो ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा तुला श्री स्वामी समर्थ. बेस्ट ऑफ लक. वरद पतंगे, सांगली. तर या दादाने सांगलीवरून पाठवलेलं आहे. वरद दादा, खूप 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 धन्यवाद. आणि तुला पण तुझ्या आयुष्यात खूप प्रगती करो. खूप तुला आयुष्यात जे सुख, समाधान, शांती, त्या सगळ्या गोष्टी तुला मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि तुला खरं सांगू, रात्री मी जेव्हा हे ओपन केलं ना, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण हीच गोष्ट मी स्वामींसाठी शोधत होती, तेव्हा मला मिळत नव्हती, अवेलेबल होत नव्हती. आणि म्हणून मी म्हटलं ना की ते त्यांची सोय स्वतःच करून घेतात. मी त्यांना घातलंसुद्धा. आज शुक्रवार आहे, तर मी त्यांना सकाळी सकाळी घातलंसुद्धा स्वामींना. तर त्यांनी काय पाठवलं ते मी तुम्हाला पहिले दाखवते. या बॉक्समध्ये त्याने जे पाठवलं होतं ते मी तुम्हाला प्रत्यक्षात घातलेलं आहे स्वामींना, तर ते स्वामींनाच दाखवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वामींसाठी पाठवलेले आहे सुंदर, अतिसुंदर असे वस्त्र. साडीचे वस्त्र आहेत, प्रॉपर साडी आहे ही पूर्ण. खूप सुंदर असं हे साडीचं वस्त्र आहे. हे स्वामींना, हे मोठ्या स्वामींना आणि त्याच्यासोबत छोट्या स्वामींना पण पाठवलं आहे त्याने. किती विचार करतात, बापरे, खूप विचार करतात तुम्ही सगळे. आणि त्यासोबत कंथा टोपी याच्यासोबत स्वामींसाठी. तर हा रेड कलर आहे आणि जो हिरवा कलर आहे तो मी स्वामींना आज घातला आहे, कारण आज शुक्रवार आहे. म्हणून सकाळी जेव्हा पूजा वगैरे झाली तेव्हा स्वामींना मी हिरव्या कलरचं वस्त्र घातलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. याच्यासोबत आहे ना मुकुटसुद्धा आहेत, म्हणजे हे छोट्या स्वामींचे आहेत असे मुकुट आहेत. हा रेड आहे आणि हा ग्रीन आहे. खूप सुंदर आहे दादा, मला खूप 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 आवडलं, खूप आवडलं. आणि मी जसं म्हटलं ना की मी जेव्हा रात्री बघितलं ना, ती माळ तर जेव्हा बघितली ना, माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की स्वामी खरंच, म्हणजे तुमची लीला अगाध आहे, अगाध. ते मला कुठे खरंच फिरायची गरज नाही लागत, ते आपोआप सगळ्या गोष्टी कुठून अवेलेबल करतात. त्यानंतर त्याने अत्तर पाठवलं आहे आणि हे केसर केवडा अत्तर आहे. हे केसर केवडा अत्तर आहे. वस्तू नाही, पण तुझ्या भावाने पाठवलंस ना, ते माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि तुला खूप खूप थँक्यू याच्यासाठी. तर हे वरद दादाचं गिफ्ट होतं सांगलीवरून. कुठून लोक कनेक्ट होतात, हे खरंच माझ्यासाठी हे खूप मोठं ब्लेसिंग आहे की एवढ्या लांबून तुम्ही इतकं प्रेम करता, इतकं मला समजून घेता, इतकं समजता. त्यासाठी खूप 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 धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आणि दुसरी जे गिफ्ट आहे ना, तर ह्या दादांचा आणि ताईंचा फोटो ना इथे तुम्हाला मी दाखवेन स्क्रीनवर. हे धुळ्यावरून आले होते आणि धुळ्यावरून आलेत आणि धुळ्यावरून त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलं आहे. तर हे बघा, हे त्यांनी ना साडी पाठवली. खूप सुंदर अशी साडी आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. आणि त्याच्यासोबत ज्वेलरीसुद्धा आहे, ही जी आपण टेम्पल ज्वेलरी म्हणतो ना, तशी ज्वेलरी आहे. ती पण खूप छान आहे बघा. झुमके आहेत आणि गळ्यातला आहे, खूप सुंदर आहे. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पाठवलं आहे ते म्हणजे हळद आणि कुंकू. आणि ते कशा स्वरूपात आहे बघा, खूप सुंदर आणि खूप छान. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि साडी, तुम्ही म्हणाल ताई साडी तर दाखवा. साडी बघा किती सुंदर आहे, खूप छान कलर आहे साडीचा. माझा जो असा आवडता रंग आहे ना, हा हिरवा रंग, तोच आहे. नक्की साडी नेसेन मी, छान याचं ब्लाऊज शिवून नक्की साडी नेसेन. खूप सुंदर आहे, म्हणजे ह्या कलरसारखाच कलर आहे. खूप छान आहे, खूप छान आहे, मला खूप आवडलं. थँक्यू, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि मी धुळ्यावरून आले, साडी जशी काही म्हणजे माझ्या म्हणतात ना की सासरवरूनच आलेली आहे.
असंच वाटतंय मला. तर धुळ्याला येईन ना दादा ताई तेव्हा नक्कीच तुम्हाला भेटेन, नक्कीच तुम्हाला सांगेल. जेव्हा आपण धुळ्याला येणार आहे तेव्हा आपण नक्की भेटू. तर हे त्यांनी पाठवलं आहे साडी. आणि तिसरं जे गिफ्ट होतं ते होतं हे गिफ्ट. हे मला वाटत होतं की मी ओपन करून बघू, पण नंतर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत आपण हे ओपन करूया एकटं उघडण्यापेक्षा. आणि हे पाठवलं आहे जोशी फॅमिली. जोशी फॅमिली पुण्याचे आहेत, हे त्यांनी पाठवलं आहे. त्याच्या अगोदर इथे त्यांनी ना पत्र चिटकवलं आहे. तर पहिले आपण पत्र वाचूया, त्यानंतर आपण मला वाटतं ही फ्रेम आहे. तर पहिले पत्र वाचूया आपण. हे बघा, प्रिंट केलेलं पत्र आहे. प्रिय मेघांजली ताईंना नमस्कार. माझे नाव ईशान जोशी आहे. मी पुण्यात राहतो आणि सध्या 12वीत शिकत आहे. तुमचे चॅनल आम्ही सहकुटुंब गेले 2 वर्ष पाहतो आहे. तुमचे व्हिडिओज पाहून मला पूजा करण्यात आणि डेकोरेशन करण्यात अजून इंटरेस्ट निर्माण झाला. तसेच आम्ही देवांचे नवीन टाक योगेश दहिवडकर सराफ यांच्याकडून बनवून घेतले. तुमच्याकडून त्यांचे दुकान कळले याबद्दल धन्यवाद. त्यांचे काम खूप सुंदर आहे. तुमची स्वामी भक्ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या नवीन घरासाठी स्वामींची ही छोटी भेट पाठवत आहे, त्याचा स्वीकार करावा. नवीन घरासाठी अभिनंदन. तुम्हाला एकदा मला नक्की भेटायला आवडेल. ईशान जोशी, पुणे. खूप 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 धन्यवाद ईशान दादा आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांसाठी. तर खरंच काय बोलू मला समजत नाही आहे की म्हणजे हे जरी दिलं असतंच ना तरी चाललं असतं. मला खरंच ह्याची एवढी गरज नव्हती. म्हणजे गिफ्ट्स नको, तुम्ही फक्त मला लेटर पाठवलेत तरी चालेल. दहिवडकर दादांकडे फक्त असे लेटर्स पाठवलेत ना तरी 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 माझं मन खूप समाधान. आणि हे ऐकूनच मला खूप भारी वाटतं की मला खरंच कळत नाही, म्हणजे मी जे काम करते ना तर मी एक काम म्हणून ती गोष्ट करते की बाबा मला स्वामींनी ही जबाबदारी दिली आहे आणि हे माझं काम आहे असं मी विचार करते. पण जेव्हा मला असे हे अनुभव येतात ना तेव्हा आपण जो विचारही करत नाही की खरंच आपल्या कामाने कोणाच्या आयुष्यात एवढा फरक पडत असेल, एवढ्या लोकांना फरक पडत असेल, हे मला फक्त यांच्याकडूनच कळतं. म्हणजे एकतर दहिवडकर सराफांकडून कळतं आणि आता दुसरे जे बाप्पा मोरिया स्टोरवाले दादा आहेत तर तिथेही भरपूर मला दादा सांगतात की ताई लोक असं म्हणतात तसं म्हणतात, तुमच्याबद्दल हे सांगतात ते सांगतात. तर तेही ऐकून मला खूप 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 आनंद होतो आणि माझं आयुष्यभर हाच प्रयत्न राहील की नेहमी तुमच्यासाठी मी खरंच काही ना काही चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर चला ईशान दादाने काय दिलं आहे ते आपण ओपन करून बघूया. पॅकिंग आहे ना मला नेहमी असं चांगल्या प्रकारे ओपन करायलाच आवडतं, असं कसंही ओपन करायला आवडत नाही. खूप सुंदर अतिसुंदर. म्हणजे हे बघा वटवृक्ष आहे, त्याच्याखाली महाराज आहेत आणि श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे. मला असं वाटतं की हे हँड पेंटेड आहे, बनवल्यासारखं वाटतं आहे, बनवलं आहे. खूप सुंदर ईशान दादा, खूप थँक्यू, खूप धन्यवाद. खूप आवडलं मला, खूप छान आहे, खूप छान, खूप सुंदर. तर खूप सुंदर आहे. याला मागे असं अडकवायला आहे, खूप छान आहे. त्याचा कलरही खूप सुंदर आहे, तो मला आवडतो ब्ल्यू कलर. खूप सुंदर आहे ईशान दादा, मला खूप आवडलं, खूप छान आहे. थँक्यू सो मच. पण खरंच या सगळ्या गोष्टींची म्हणजे तुमचं प्रेम आहे ते मी हाही म्हणता येत नाही आणि मला नाहीही म्हणता येत नाही या गोष्टींसाठी. पण तरीही गिफ्ट
नका पाठवू, तुम्ही फक्त लेटर पाठवलं तरी मला चालेल. काही तुमचे मेसेजेस असतील ते तुम्ही दादांपर्यंत पोचवले तरी चालेल. पण तरीही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. आणि बाकीच्यांना सगळ्यांना कसे वाटले आपले गिफ्ट्स ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप सुंदर पाठवलं आहे त्यांनी, बघा किती छान बनवलं आहे, खूप आवडलं मला. हे नक्की लावेन मी घरामध्ये. आणि पुन्हा एकदा थँक्यू. आणि आजचा व्हिडिओ इथेच क्लोज करते. खूप मोठा व्हिडिओ झाला असेल आपला. तर स्वामींचं जे मी घातलं आहे ना ते मी तुम्हाला लास्टला एकदा दाखवते, वरद दादाने जे पाठवले ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.